कधीच वेपन कोणाला दाखवलं नाही, कुठल्याच शेतकऱ्याला. नाही तर एवढ्याला केवढा जमिनी घेतात. 2003 पासून माझ्याकडे लायसन आहे. वेपन माझ्याकडे 2003 पासून आहे. 2026 मध्ये नाही आपण 200-400 गुंठे जमीन घेतली असती ना मी. हे कुठे आरोप करतात, त्यांनी त्यांची जागा DLR करावा आणि शोधावी. बरं, मुळात ती जागा त्यांनी माझ्याशी कुठल्याही प्रकारचा व्यवहार, त्यांच्याशी ना बोलणं आहे, ना चालणं आहे, ना वाद आहे, ना संवाद आहे. माझ्याकडे रीतसर मी 3.5 गुंठे जागा घेतलेली आहे. त्याचा रीतसर सातबारा आहे माझ्याकडे. तिकडे बाटली फुटली तरी लोकांना कळते. ते वेपन दाखवलं ते कळणार नाही का? आणि कोणाला दाखवणार मी? हे माझे जातभाईत लोक आहेत ना, जातवाले लोक आहेत, त्यांना स्थानिक आहेत, त्यांना दाखवून मी काय करू? नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची. सध्या आपण विरार पश्चिमच्या नवापूर रोड या परिसरात उपस्थित आहे. गेल्या काही दिवसा अगोदर स्थानिक इकडचे भूमिपुत्र विशाल राऊत यांच्यावरती एक गंभीर आरोप लावण्यात आलेला का त्यांनी त्यांच्याकडे जे बेपन आहे म्हणजे बंदूक आहे, ते बंदूकची धाकवर ते इकडचे स्थानिक लोकांची जमिनी कुठे ना कुठे हडपण्याचं काम करत आहे. अशी सर्व गोष्टीवरती माध्यमानुसार ते प्रसारित होत होती. पण ह्या सर्व गोष्टी काय नेमका मी इकडे आल्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलंय का जी जागा आहे ती जागेचा त्यांचा काही संबंधच नाहीये आणि जागेवरती माझं उगाच फक्त बदनामीचं नाव करत आहे. या संपूर्ण विषयावरती थेट आता आपण विशाल राऊत यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. विशाल राऊतजी नमस्कार. नमस्कार. काय म्हणणं, ज्या प्रकारे गेले काही दिवसा अगोदर एक बातमी प्रसारित झाली होती की आपण कुठे ना कुठे चुकीचं काम करत आहे आणि स्थानिक भूमिपुत्र लोकांना आपण बेपन दाखवून त्यांची जमीन हिसकत आहे, काय संपूर्ण विषय? मुळात मी कधीच कुठल्याच गोष्टीला मी खोटं तर बोलत नाही. आणि वेपन दाखवायचा विषय आला तर मी कधीच वेपन कोणाला दाखवलं नाही, कुठल्याच शेतकऱ्याला. नाही तर एवढ्याला केवढा जमिनी घेतात. 2003 पासून माझ्याकडे लायसन आहे. वेपन माझ्याकडे 2003 पासून आहे. 2026 मध्ये नाही आपण 200-400 गुंठे जमीन घेतली असती ना मी. 4 गुंठे जागा कशाला घेतली असती? मोठीच जागा घेतली असती ना. आणि वेपन हे स्थानिक लोकांकडे, मी गावातल्याच लोकांना जर वेपन दाखवलं ना तर लोक ठेवतील का मला? तर शुभांगी चुरी थेट त्यांनी असं म्हटलेलं आहे का विशाल राऊतने त्यांच्या जागेवरती समोर भिंत बांधली आणि आज त्यांच्या भिंत बांधल्यामुळे तुमच्या भिंत मांडल्यामुळे कुठे ना कुठे त्यांच्या जागेवर येण्या जाण्यासाठी त्यांना भरपूर त्रास होतो. ते संपूर्ण काय? मुळात भिंत ही मी माझ्या जागेत बांधलाय, त्यांच्या जागेचा संबंध नाहीये. ते कुठे आरोप करतात, त्यांनी त्यांची जागा DLR करावा आणि शोधावी. बरं, मुळात ती जागा त्यांनी माझ्याशी कुठल्याही प्रकारचा व्यवहार, त्यांच्याशी ना बोलणं आहे, ना चालणं आहे, ना वाद आहे, ना संवाद आहे. माझ्याकडे रीतसर मी 3.5 गुंठे जागा घेतलेली आहे. त्याचा रीतसर सातबारा आहे माझ्याकडे. आणि त्यांनी यासाठीच या सगळ्या गोष्टी चुकीच्या करायला लावल्यात, कोणाच्या तरी सांगण्यावरनं करायला लावल्यात. मला त्यांना सांगणं आहे की असं तुम्ही चुकीचं करू नका. तुमची जी काय मागणी आहे ना, तुम्ही रीतसर कुठेतरी करा ना. कोर्ट आहे, तुम्ही तहसीलदार आहेत, तुम्ही असं पण दावा कोर्टात दाखल केलायच ना. माझ्या विरोधात, कुणाल फडणवीसच्या विरोधात दावा दाखल केलाय ना. हे सगळं खोटंच काम करायला लावलंय ना. म्हणजे कोर्टात हे सर्व केस असताना आता तुम्ही कुणालच्या विरोधात असं पण म्हटलंय का तुम्ही चेक जे दिलाय ते चेक कुठे ना कुठे बाउन्स झालेले, त्यांना पैसे भेटलेच नाहीये. मी त्यांच्याशी माझा व्यवहारच नाही झाला तर मी कशाला चेक त्यांना देऊ? कुणाल यांनी दिलं. त्यांनी दिलं असेल तर त्यांनी त्यांच्यावरती दाखल करावं ना. कुणाल बरोबर त्यांचे व्यवहार त्यांच्यावर आहेत नाही आहेत तर मी कसं सांगणार काय आहे ते? माझा त्याच्याशी काय ना, कुणालशी काय संबंध आहे ना शुभांगी चोरीशी माझा काय संबंध आहे? माझा त्यांच्याशी काय वाद पण नाही. मी गेले कित्येक वर्ष मी त्यांचं ना तोंड बघत, ना बोलणं चालणं आहे. 2016 पासून कुठल्याही प्रकारचा वाद नाही, संवाद नाही. ते गावकरी आहेत, त्या बाजूला त्यांच्या मार्गाने जातात, मी माझ्या मार्गाने जातो. मी ना कधी त्यांना उलट बोललोय ना काय शिवीगाळ केली ना. वेपनचा तर फार दूरचा विषय राहिला. गावात स्थानिक लोक आहेत, उद्या काय झालं ना, साधं तिकडे बाटली फुटली तरी लोकांना कळते. तर वेपन दाखवलं ते कळणार नाही का? आणि कोणाला दाखवणार मी? हे माझे जातभाईत लोक आहेत ना, जातवाले लोक आहेत, त्यांना स्थानिक आहेत, त्यांना दाखवून मी काय करू? एवढा मोठा माणूस तर मी मिळत नाही आणि एवढं मोठं नाही. मला फुकट बदनाम करायचं काम करायला लावलं. ह्याच्या पाठीमागे वेगळं कोणतरी आहे, षडयंत्र आहे मोठं, नाहक बदनाम राजकीय. आता काय, आता आपण सामाजिक पक्षाला जोडलेलं, मी पक्षाला जोडलेलं, पण मी माझं सामाजिक काम करत असतो. उगाच काहीतरी बदनाम करायचं, कोणाला तरी कुठेतरी हे करायचं, काहीतरी फालतूगिरी आहे, चुकीचं आहे नाही. आणि मुळात ह्यात लोकांनी माझ्या विरोधात, कुणालच्या विरोधात कोर्टात दावा दाखल केला ना, वसई कोर्टामध्ये 2024ला. मग आता परत हे काय प्रकरण करायला लागलं? तुम्ही कोर्टात पण जातात, पोलीस स्टेशन पण जातात, दमदाटी करतात. आता मी हे सांगितलं चालेल का?
तुम्ही पोलिसांना सांगून प्रेशराईज करतात. मला 2दा पोलीस स्टेशनला बोलवलं. मी माझी रितसर त्यांच्या जे काय म्हणणं आहे ते मी मांडलं तिकडे. परत परत पोलीस स्टेशनला 10 वेळा मला बोलवायचं, प्रेशराईज करायचं. हे काय चाललंय? कोणाच्या तरी माध्यमातून आणि कोणाला तुम्ही नाहक बदनाम करायचं. रोज रोज आठवड्यातनं 2 वेळा पोलीस स्टेशनला बोलवणार, तुम्ही हे करणार, स्टेटमेंट द्या. अरे मी कोणाला काय बोललो नाही, काय नाही केलं आणि तुम्ही उगाच कारण नसतं ना. म्हणजे या सर्व गोष्टी आपण फेलताळताय का? म्हणजे ज्या प्रकारे तुमच्यावरती आरोप लावण्यात आलेला आहे ते संपूर्ण गोष्ट चुकीची आहे का? सगळं चुकीचं आहे. मी असं काही केलेलं नाही, करत नाही. नाहक मला बदनाम करायचा आणि मला त्रास द्यायचा हा हेतू आहे. ह्याच्या पलीकडे दुसरं काय विषय नाहीये. आणि त्यांची जागा कुठे आहे ती त्यांनी शोधावी ना, कोणाबरोबर तरी त्यांनी शोधावी. त्यांची रिसर्च तुम्ही कोर्टात दावा दाखल केलायच ना, मग परत परत हे काय करतात? म्हणजे नाहक कुठेतरी मला बदनाम करतात, कोणाच्या तरी सांगण्यावरूनच बदनाम करतात ना तुम्ही. म्हणजे फ्रंटमॅन कोण दुसरा आणि बॅकमॅन काहीतरी दुसरा आहे. फ्रंट वेगळे आहेत ते, त्यांना पण माहित नाही त्याच्या पाठीमागे कोण आहे आणि काय षडयंत्र करायला लावलाय ते पण मिसगाईड मध्येच चाललेत. त्यांच्या पाठीमागे जे आहेत ना, त्यांना मला सांगणं आहे की तुम्ही अशा चुकीच्या ट्रॅकवर कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून चालू नका. खरं आहे ते मांडा समाजासमोर. समाजात आमची पण काहीतरी, माझी पण इज्जत आहे ना. बदनाम करणार तुम्ही कोणाला पण. लाखो रुपयाचा चेक दिला आणि त्यानंतर तो चेक भजला. अरे बाबा, मी माझा व्यवहारच नाही त्यांच्याशी झाला तर मी कशाला लाख रुपये देईल? कोणाकडे वेळ आहे का? माझा व्यवहारच नाही झाला, त्यांची मी जमीन खरेदीच केली नाही. व्यवहार केला असता तर मी खरेदी करेल ना. तो कुठेतरी मी चेक दिलाय तर मी कुठेतरी, आणि चेक दिलाय माझ्या नावाचा चेक त्यांनी दाखवा की विशाल राऊतनी चेक दिलाय असं त्यांनीच दाखवावं कोर्टामध्ये. चेक आपण नाही दिलाय, पण जे आपल्या प्रकारे जे भिंत उभारणार आली त्यासाठी माझा काय संबंध नाही. भिंत कुठे उभारला आता त्यांनी 95 मध्ये त्यांनी उल्लेख केला. 95चा माझा काहीच संबंध नाही. सर्वे क्रमांक जे वटर आहे सगळे नंबर चुकीचे आहेत. त्यांचं दिशाभूल केलेली आहे, त्यांना काय माहित नाही. पण सर्वे नंबर 95 मुख्य रस्त्याला आहे, शेतकरी धाब्याच्या समोर आहे तिकडे, आणि माझा काही संबंध नाही, काहीच नाही. 1 इंचाचा पण संबंध नाही. तर प्रशासनाला आता काय करणार, पुढे काय सांगणार? आता माझं तुमच्या ह्याच्या माध्यमातून माझी सांगण्याची विनंती आहे की असं कोणाला नाहक बदनाम करू नका. सत्यस्थिती माहिती घ्या आणि मग त्याच्यावरती कारवाई करा. हे विदाऊट तुम्ही काहीतरी कोणाला तरी बोलवतात आणि काहीतरी सांगतात खोटं. आता मी तुम्हाला पेपर दाखवले ना, तुमचं मानसिक समाधान झालं की बाबा मी काय ते एवढं तर माहिती आहे. हे मी पेपर जे दाखवले ते खोटे तर नाही आहेत ना. रितसर त्याच्या शासनाचे स्टिक आहे ना. मग माझी जागा मी कुठे खरेदी केलं हे मला माहिती आहे ना, मी तुम्हाला ते दाखवलं. आता त्यांची जागा कुठे आहे त्यांनी कोर्टात दाखवावं ना. कशाला नाहक मला बदनाम करतात कारण नसताना? मी तुमच्याशी वाद नाही घालत, संवाद पण नाही. गेली 10 वर्ष झाले मी त्यांचा चेहरा पण नीट बघितला नाही, माझं बोलणं पण नाही चालू. कशाला काय बोलतात तुम्ही उगाच? सगळं खोटं आहे ते. धन्यवाद. बघितलं ज्या प्रकारे विशाल राऊत यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं की ज्या प्रकारे लोकांनी त्यांच्यावरती आरोप लावला होता, जे आरोप टोटली चुकीचा आहे. ज्या प्रकारे त्यांचं त्या वटारगाव सर्वे क्रमांक 95 ह्या विषयावरती काही घेण्यात देण्यात नाहीये. भिंती त्यांनी नाही बांधली तरी सुद्धा त्यांच्यावरती गंभीर आरोप लावण्यात आलेला. आणि जे वेपनची गोष्ट बोलत आहे, वेपन त्यांच्या गेले 2003 पासून लायसन्सी वेपन आहे, जे कुठे ना कुठे ते कामकाजला यूज करायचे. आता सर्व गोष्टी कशा प्रकारे असणार, कशा पद्धती असणार ते मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलवर आम्ही पुढे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.